हे बघा रविवारचे कसे पडले आहेत बघा. आता मेन आपला कुक हाच आहे, आज करून देणार आहे आपल्याला रोटी. आणि काय बनवणार आहे पार्थ? हा ठरलं नाही. तिखटवाला बटर चिकन पहिल्यांदाच बनणार आहे. तिखटवाला बटर चिकन. बघा कशी. तू बोल ह्याच्या काय काय टाकलंय सांग आता. काय काय टाकलंय तू बोल ना. अरे तू बोल. अरे हे कशाला निघात बीएमसी 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 कामगार. पगार जास्त असतो माहिती ना. तुला आम्ही तेवढेच देणार आहे. टाइमपास टाइमपास हो बाई. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि पडलेत बघा कशी. तुम्हाला इकडे दिसत असेल कसे पडलेत बघा. तर आज काहीतरी चमचमीत असं थोडंसं खाण्याचा प्लॅन झाला आहे आमचा, काहीतरी वेगळं आज. आणि त्यानिमित्ताने आपल्याला एक व्हिडिओ पण भेटते. तर पार्थ आपला कुठे जातो रे पार्थ, सांग जरा. कुठे जातोस तू? हॉटेल मॅनेजमेंट करतोय. तर थोडंसं ट्राय करायला आम्ही आता बनवणार आहे रोटी. आणि काय बनवणार आहे? बटर चिकन. बटर चिकन. तिखट बटर चिकन. स्पायसी बटर चिकन. तिखट ना, तिखट बटर चिकन. तर बघूया कसं होणार आहे ते. हे चला लवकर, चला 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 लवकर. हे टमॅटो, काजू, काश्मीरी पावडर, बटर, खडा मसाला, गरम मसाला, दही, कस्तुरी मेथी, काय ना अजून काय लेश बनवतो. तर मित्रांनो जस्ट आपण सगळं सामान आणलेलं आहे. आता वाजलेले आहेत 7:15 झाले आहेत. आता सगळं आपल्याला 9, 9:30 पर्यंत करायचंय. तर पटापट आता कामाला लागूया आणि सगळं बनवायला घेऊया. तर आता आपण कामाला सुरुवात केली आहे. पहिलं पार आता हे चिकनसाठी कांदा वगैरे सोलतोय. आणि इकडे हिने घेतलंय कॉन्ट्रॅक्ट रोटीसाठी. मैदा मळायचा आहे. मैदा मळायला सांगितलं. चला पटापट जसं जसं होत जाईल मी तुम्हाला दाखवते. मी फक्त व्हिडिओ करणार आहे, मी काहीच काम करणार नाही. असं कोण बोललं तुला? किती टाकायचं? सगळं मळते. आम्ही असं हिला सांगा त्याच्यात खायला सांगा, लगेच खाईल. तर पार तिथे चिकन साठी कांदा सोलतोय आणि अक्षय ते रोटीसाठी ते पीठ मळते. आणि सागरदानी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय चिकन साफ करायचं. आणि मी काय नाही करत आहे. तर आता तुझं काम काय आहे? लसूण आहे ना, लसूणचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हे मम्मी आणि पप्पा आता बाहेर चाललेत. तर आपण हे पटापट जसं जसं होतंय तसं तुम्हाला दाखवत जाईल. तर पार्थने एकदम मस्त कटिंग केली आहे. त्यांच्या म्हणजे पार्थ तुझीकडे जातो तिकडे कटिंग वगैरे पण शिकवतात ना. पार्थ हॉटेल मॅनेजमेंट करतोय. तर मस्त करतो, मस्त कटिंग केली आहे. आणि हिला काय अजून जमत नाही. सागरदाचं पण एकदम काम मस्त आहे. काम हिलाच जमत नाही, फक्त खायला द्या फक्त. तर चला दाखवत जाईल तुम्हाला कंटिन्यू कसं काय होतंय ती मजा. तर आता आपण इकडे नूडल्स टाकणार, कारण की पार्थ सूप पण बनवणार आहे. तर नूडल्स आपण घेतलेत. तर नूडल्स घेतलेत टाकून घेऊया. दाखवतो तुम्हाला. नूडल्स टाकूया. 3 पॅकेट टाकणार आहे आपण. त्याचे आपण कुरकुरीत बनवणार आहे. दाखवतो तुम्हाला नंतर होईल तेव्हा. मोठेवाला करू नको, झालाय बाबा किती अर्धा तास लावा. इथे अजून एक मेंबर आलाय आपला एनगावकर ब्लॉग्सच्या फॅमिलीचा. तर तो करतोय काजू. आणि पार तिथे आता हे नूडल्स बनवतोय, म्हणजे सूप मध्ये टाकायला आपल्याला जे कुरकुरीत असतात ना चायनीज वेळ मधले, ते करतोय पार्थ. तर हे करून झाल्यावर बघूया आता काय. मी पण करतोय, मी पण हे बघा लसूण सोलत नाही इकडच्या. मला दोन्ही काम करावे लागतात. आणि काय तेल काय टाकले तेवढं? अरे बाबा फुल जोरात काम चालू आहे. हे बघा इथे पण आतमध्ये काम करते. बोल. घे थांब दे तुला इकडचा. पार तिथे आता हे नूडल्स तळणार आहे, क्रिस्पी करणार आहे. एकदम मस्त काम चालू आहे जोरात एकदम.
तर पार्थ आता इथे नूडल्स फ्राय करतोय आपल्या सूप साठी. एक नंबर. थोडे थोडे टाकायचे, सगळे टाकायचे नाही. खूप आहे, मोठं हॉटेल उघडणार आहे. हे पहिले एक केलेलं आहे त्यांनी, मस्त झालेत क्रिस्पी. मस्त आले, कुरकुरीत झाले. चेहऱ्याची अवस्था बघा आणि बाहेरची पब्लिक बघा, मजबूत पब्लिक आली आहे. तुझं काय काम आहे? तुझं काय? एक नंबर जुगारी आहे, एक नंबर जुगारी. जुगारी, जुगार, जुगार. हा बघा कसा बसलाय, कोलसवतोय, कोलसवतोय. हिचं कोणी बोलवलं तुला? हिला कोणी बोलवलंय? पार्थ आता एक येईल इथून घरी जाईल आणि बनवेल. हे घे पार्थ, हे घे गिफ्ट. नुसती फिरू नको, काहीतरी काम पण कर. तू बोल, ह्याच्या काय काय टाकलंय सांग आता. काय काय टाकलंय तू बोल ना. अरे तू बोल. बोल ना. अरे काय लाजत? मला माहितीच नाही. बोल काय काय टाकलंय. अरे बोल. प्रणयला माहिती रे. प्रणय सांगसेल. चिकन आणि चिकन नाही, चिकना. आणि काय मसाला टाकलाय, काश्मीरी पावडर टाकली आहे, हळद टाकली आहे, दही टाकली, दही टाकलंय, थोडं कॉर्नफ्लॉवर पण टाकलंय. यांनी टाकलाय, सांगत नाही. तोंड शिवलंय. तो सिक्रेट तुला असता मेलो सांगू शकत नाही तो. आणि आम्ही म्हणजे नेहमी हॉटेलमध्ये कसं चिकन म्हणजे बटर चिकन जे असतं ना ते गोड असतं ना थोडं म्हणजे. आणि आम्ही बटर चिकन बनवतो पण थोडं स्पायसी मध्ये बनवतो, कारण की पार्थ आता हॉटेल मॅनेजमेंट करतोय. मग त्याला जे कामावर तिकडे शिकवतात ते आपल्याला आता थोडं थोडं रोज म्हणजे काय वाटलं खावंसं तर आपल्याला ते बघायला भेटणार आहे, मला पण आणि तुम्हाला पण. तर बघूया आता कसं करतोय तो सगळं. तर चला आपले हिचं दाखवतो तुम्हाला. जीवावर आल्यासारखं काम करतायत, करायचं नाही पण करतायत मजबुरी. आणि ती बघा दुसरी बघा, हे सेम त्यांच्या घरी अवस्था असते. हिला करायचं नसतं पण करावं लागतं आणि ही तर काय बसलेलीच असते घरी पण. आणि पोरं बघा आमच्या साईडली आणि पोरी काय बोलायचं यांना. अरे हे कशाला निघणार? बीएमसी 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 कामगार. पगार जास्त असतो माहिती ना. तुला आम्ही तेवढेच देणार आहे, 50 रुपये. 150 रुपये द्या का? ते पण नको, ते पण भरपूर झाले का? ते पण भरपूर झाले. आपल्या घरामध्ये घाण आवडत नाही. तू काय करतोय? ठीक आहे, काय करू अजून काय करणार? झाडूचं वजन जास्त. करा करा काम करा असंच. ती बघ तिचं बघ जरा पण हलत नाही ती. तू खायला ये म्हणलं दाखवतो. खायच्या सगळीकडे आणणार आहे तू तिथे. तर आता ना 7 वाजता चालू केलं आम्ही, 8 वाजलेत. सगळं कापून वगैरे तर झालंय पण अजून आपल्याला मेन पुढे काम आहे. अजून थोडं मेन आहे ते सगळ्यात, कारण की चिकनचं कसं होतंय ते बघूया. पार्थ चांगलं, पार्थच्या हाताला टेस्ट चांगलीच आहे पण पार्थ सगळ्यांच्याकडून रिव्ह्यू ऐकले प्रणय वगैरे कडून की सूप चांगलं होतं बोलतो. आता बघूया सूप कसं होणार आहे. मंचाव सूप, मंचाव सूप. आंबट गोड, आंबट असणारच आहे पार्थचा हात लागल्या म्हणजे. बोल बोल. इथे नूडल्स झाले आणि पार्थ सूप बनवतोय तर सगळ्यांसाठी. ते पहिलं तेल टाकलंय, ग्रीन चिल्ली, आलं लसूण आणि ही ते शायनर लवकर बोल तिला द्यायला. बॉईल चिकन हे करते. चिकन बॉईल केलंय, दे दे दे. तर आता त्याच लसूण मध्ये पार्थनी बॉईल चिकन टाकलंय. बॉईल चिकन झाल्यावर बघा पुढे काय टाकतोय तुम्हाला दाखवतो. टाइमपास, टाइमपास दो भाई, भाई टाइमपास दो. अरे उडला. आली आहे मम्मी, आली आहे, आली आहे मम्मी, आली आहे. लगेच इलं या काम लावा, हिला काम लावा. बराला इलं. टाइमपास, टाइमपास हो भाई.
पसारा बघा, पसारा बघा. अजून पार्थने टाकलंय सगळं काय काय. आणि आता जाणार आहे अंड याच्यात. अंड जाणार आहे ना आणि कॉर्नफ्लॉवर. पहिलं अंड मग तो पहिलं अंड टाकेल तो. अरे तर आता हे बघा कॉर्नफ्लॉवर असं हे करून घ्यायचं आहे पाणी आणि त्याच्यात मग टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकतोय पार. आता तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं जास्त टाकू शकतो कॉर्नफ्लॉवर. तर आता आपण हे बघा अंड टाकतोय जे आपण हे करून घेतलेलं आहे. अंड टाकतो, अंड अंड फेकून बघा. सूपला मस्त उकळी आली आहे आणि मस्त सुगंध पण सुटला एकदम. सेम जे आपल्याला हॉटेलमध्ये मिळते ना मंचाव सूप सेम केलंय. फक्त इथे आम्ही 70 रुपयात केलंय एवढं आणि हॉटेलमध्ये 130 रुपयाला फुल भेटतं एवढंच आहे. पार्थने मस्त केलंय. बघूया आता टेस्ट करून बघूया कसं झालंय. काकालाच विचारूया. आता हे सूप बघूया. पार्थने काढली आहे वाटी एक. त्याच्यात थोडं शेव टाकूया. दिसायला तर चांगलं दिसतंय. बघूया आता टेस्ट बघूया. कोथिंबीर नाही टाकली टाकतो टाक. कुठे ते बघूया. हे नाही गेलं ते करायचं अजून. टेस्ट पण नाही केली. बघ सांगा कसं आहे ते बघूया टेस्ट. आता काका सांगेल. आज 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 भरपूर जण आहेत अजून. कसं आहे सांग. थोडं हे पाहिजे ना पाडलंस. कसं पाडायचं ते कसं पाडायचं ते पण बघून घ्या. थोडं कमी आहे. तेच बोलू त्याला. चव कमी झाली आहे थोडी. कसं आलंय खरा खरा रिव्ह्यू द्या. खरा रिव्ह्यू. चव कमी झाली पण करायला सांगितलं व्यवस्थित. याला काही द्या सगळं चालतं. सगळं चांगलंच असतं याच्यासाठी. तर आता एवढी पाहुणे आले खाऊन. सागर त्याला पण आवड. आता व्यवस्थित झालं. अरे क्वांटिटी जास्त होती ना म्हणून त्याला समजलं नाही. आता काय नाही पार्थ हळूहळू आपण करत जाऊ. नेक्स्ट टाइम आपण वेगळी व्हिडिओ करू सूपची. तेव्हा बघूया कसं होतंय. आता मेन आपण बनवतोय हे बघा. मेन आपण बनवतोय आता चिकन. तर हे तर फार चांगलंच बनवणार आहे मला माहिती आहे. हे पण चांगलंच असणार आहे. मी पण टेस्ट केलं मस्त. मला तर आवडलं. तर आता बघूया चिकन आपलं कसं होतंय. हे चिकन तळतोय ना. तर आता हे चिकन जे तळतोय ना ते आपल्या बटर चिकन साठी आहे. म्हणजे थोडं क्रिस्पी लागायला. तर बघूया तंदूर साठी तंदूर खाते नाही मग म्हणजे ते चिकन मध्ये असे आपले हे असतात बघ. हा फ्राईड पीस. तर बघूया कसं चांगलं होणार आहे. फार असंच करत राहा. कोणी किती काय बोलू दे. तू ट्राय करत राहा. आम्ही खात राहू. मला पण खाऊ दे. हा आणि तू पण खात राहा. आणि असंच हीच मेंटेन ठेव. बघू मी टेस्ट करतोय. माझी पण खरीच रिॲक्शन असेल. जर नाही आवडलं तर नाही आवडलं बोलणार. पार्सला दाखवायला तसं नाही करता. बघूया शेव लागतो आधी. हा खरं आहे. सूप तर चांगलं झालंय. फक्त थोडं अजून घट्ट पाहिजे होतं. आणि टेस्टला कसं जरा टेस्ट कमी झाली. म्हणजे आहे जशी असते ना हॉटेलमध्ये तशी टेस्ट आहे. फक्त ना टेस्ट कमी थोडी हलकी कमी झाली. थोडं पाणी जास्त आलं. मला थोडं लसूण कमी असल्यामुळे कदाचित असं वाटत असेल. आणि तिखट कमी झालंय. काय आम्ही नेक्स्ट मिरची हा नेक्स्ट टाइम मी बनवू ना. मी वेगळी व्हिडिओ बनवतो सूपची. की आपण पारच्या घरी जाऊन बनवू. त्याची मी वेगळी बनवतो. काय बोलतो त्याची थोडी उदास झाली पण काय नाही. नेक्स्ट टाइम आम्ही अजून चांगला होतो. आता बघा खातो संपवतो. तर आता मम्मी पण आली आहे. मम्मी आली आहे म्हणजे पटापट कामं होणार आहेत आपली. हे बघा पार तिथे चिकन ते फ्राय करून घेतोय. ऐक ना बोल. हे झालं ना माझं. तर ते मिक्सरला लावून तू बोलत होता ते वाटून घे. हा हे काय पार दादा
हे काय खडे मसाले. खडे मसाला. तर आता खडे मसाले आहेत, हे फ्राय सगळं करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे सगळं ते फ्राय करून झालं की मग मिक्सरला लावायचं. तर हे बघा फर्स्ट टाकलंय ते बटर टाकलंय पार्थनी. बटर टाकून झाल्यावर पुढे काय टाकतो ते दाखवतो. तर आता आपण टाकायला जातोय हे बघा कांदा वगैरे सगळं. कांदा टोमॅटो मिरची अजून काय आलं लसूण वगैरे सगळं आहे ना. बघा सगळं टाकून हे परतून घेतलं की मिक्सरला लावायचंय. आता आपण टाकतोय काजू टाकतोय त्याच्यात. कांदा टोमॅटो मिरची सगळं हे सगळं भाजून घ्यायचं आणि काजू पण टाकलेत आपण. काजूची पेस्ट एकदम मस्त लागेल, थोडी थिक होईल तेव्हा. तर आता सगळं झाल्यावर थोडी हळद टाकायची आहे. तर आता हळद टाकून झाल्यावर आपल्याला लाल तिखट टाकायचंय. आता मिक्सरला लावायचं आणि चांगलं हे आता मिक्स करून घ्यायचं आणि डायरेक्ट लावायचंय मिक्सरला. तर आता हे जे आपण बनवलंय ते आपल्याला त्याच्यात टाकायचंय आणि मिक्सरला लावून द्यायचं. थोडं थोडंच टाका आणि थंड करून झाल्यावर मिक्सर मध्ये टाका, नाही तर डायरेक्ट गरम गरम तुम्ही टाका. तर आता लावूया मिक्सरला. बघा अशी पेस्ट करून घ्यायची एकदम नीट. टाकलंय बटर टाकलंय. तर आता मेन प्रोसिजर चालू झाली आहे. तेल बटर आणि मसाला. बटर बघा कसं तडपतंय बघा रे. आई उई करते. आणि आता ही आमची ग्रेव्ही बघूया पुरणार आहे की नाही माहिती नाही पार्थला. बघूया कसं काय होतंय. पाणी टाकायचं त्याच्यात जास्त. अर्धा टोप पण नाही केला रे. काय आता बघूया किती जण जेवतात. आशेवर बसली आहेत बाहेर, तुम्हाला दाखवतोय बघा. किती पोरं आशेवर बसली आहेत बघा. दाखवतो तुम्हाला हे बघा. एवढी पोरं बसली आहेत आशेवर. आता किती जणांना जेवायला भेटतंय काय माहिती. ती बेला पण तिकडे बघ. बेला इकडे इकडे काय. तर आता फायनली आम्ही चिकन टाकलंय, मग तुम्हाला नंतर दाखवतो. तर आता इथे आपण कस्तुरी मेथी टाकतोय. मेन नाही असलं हे कस्तुरी मेथी टाकतोय आपण. बटर चिकनचा मेन आहे. तर इथे आता शिजत ठेवणार आहे आपण चिकन. आणि इथे आता मम्मीनी सुरुवात केली आहे रोटी करायला. हे बघा आणि तिकडे मी शेकवणार आहे रोटी. बघा आता रोट्या कशा होत आहेत. तर आता मम्मी इथे लाटते आहे आणि आता इथे आपण शेकवणार आहे. आता आपण गॅस चालू केलाय. त्याच्यावर आता रोटी टाकायची आपल्याला. रोटी तव्यावर टाकताना ना याच्यावर रोटीवर पाणी लावायचे. जी साईड आपल्यावर तव्याला टाकायची आहे ना त्याच्यावर आपल्याला पाणी लावायचंय. तर आता घ्यायचं आपल्याला. हा आता आपल्या टाक. थोडं 1-2 मिनिटं ठेवायचं आहे, नंतर मग याला परतवायचं आहे. आता दाखवतो तुम्हाला. तर आता अशी टाकून झाल्यावर थोडेसे असे बुडबुडे आले ना मग परतवायची. बघा कशी झाली आहे मस्त. ही बघा कशी झाली आहे रोटी. आणि हे बघा चिकन पण दाखव. एक आता एवढं सगळे करून घेतो आणि पंगत बोलवतो आपली. तर पार केलाय आता बटर चिकन आणि रोटी बिटी काहीतरी केलंय. काकांचा रिव्ह्यू ऐकायला. का खाऊन सांगा कसं वाटतंय. रोटी बनवली. आजी बसले इथे बघा. आजीला पण कुठे बसणार. खाऊन बघा का सांगा कसं वाटतंय. कसं झालंय. चांगलं. काकाने सांगितलं चांगलं झालंय. तर चला आता पुढे. सगळे जेवलात ना. सगळे जेवून झाले लेट झालं म्हणून.
आता काकांचा रिव्ह्यू ऐकला तुम्ही, छान झाले असं. तर आता बघूया पुढे. कांदे आधी कापतो. कसं आहे रे हा प्रणय? खाऊ दे पहिला. ते मी कापते असं. हा कसं आलंय? चांगलं झालंय का नक्की? सागर Genuine सांगू का? सागर दादाला विचार. खरंच छान तू खाल्लं, टेस्ट केली? हा, केलं म्हणून सांगतो. सर्वात मेन म्हणजे जो तिखटपणा पाहिजे ना तो एकदम मस्त, आणि बटरचा बिलकुल आणि चव पण दिसते पूर्ण. तर आता बघूया, मी जेव्हा खाईन त्या तुम्हाला खाशी तेव्हा समजेल. समजेल एकदम परफेक्ट. बघूया. हालत बघा काय झाली, बेकार हालत झाली आहे. पार्थला बोललो जरा अजून कर ना, तो नाही बस दमलो. 4 जणांचा करायला तो एवढा दमलाय, आणि हॉटेल मॅनेजमेंट करतोय. पुढे जाऊन 100 जणांचं कसं करणार आहे काय माहित. बघूया, होप सो करेल पुढे जाऊन, आणि आम्हाला पण खायला भेटेल. ते आता मी पण टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसं झालंय ते. सागरदा कसे झाले आहेत? हा हॉटेलपेक्षा पण मस्त आहे. चव म्हणजे मेन म्हणजे टेस्ट येते ना ती भारी. मला पण, मी पण पहिल्या खायला मस्त वाटलं जरा. आता ह्यांचं आधी होऊ दे, ह्यांचं झालं तो मी चालू करतो. बनवलं त्याने. चांगलं वाटतंय ना? हा, रोटी आणि प्रणय जेवला का? प्रणय ये. अरे नंतर कधी पण थांबू आम्ही. हा बनवतोय आणि इथं सगळं खायला बसेल. मीच करत असेल. भूक लागलेली आहे. चेहऱ्यावर दिसले चेहऱ्यावर. ठीक आहे. तर आता त्या सगळ्यांना दिलंय आणि आता आपण टेस्ट करतोय. बघूया मी कसं केलंय. पाठ ठेवतो. कसं आहे काका चांगलं आहे, सूप पेक्षा चांगलं आहे. म्हणजे जी हॉटेलमध्ये टेस्ट असते ना सेम तशीच आहे, काहीच वेगळं नाही. ते हातात घे ना. सागराने केली ही बघा, जस्ट गरम गरम येते. मस्त आहे. गरम गरम खाऊया, पोटभर भात खाऊया. सगळ्यांना पोट भरून खाल्लंय, आणि व्हिडिओ लास्टला एंड करूया. आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट मध्ये. या व्हिडिओ मध्ये तरी करा कमेंट. आणि अशाच नवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. तर आता पटापट खातो, सगळ्यांना अजून कोण उरलाय त्यांना देतो, आणि लास्टला व्हिडिओ एंड करतो. तर आता पोटभर जेवलोय, सगळे पोटभर जेवले, आणि अजून तुम्हाला पसारा दाखवतो किती काय झालाय तो. आता सगळं मम्मीला घासायचंय. मग मी तुम्हाला एक सांगतो, आपल्याला ही चाळीतली माणसं, मेन म्हणजे आपली मम्मी आपल्याला मदत करते, म्हणून आपल्याला हे सगळं शक्य होतं करणं. जे पण मी व्हिडिओ मध्ये दाखवतो ना तुम्हाला, ते मम्मीमुळे शक्य होतंय. आणि आपल्या आजूबाजूची जी माणसं असतात, म्हणजे पोरं आपल्या चाळीतली, त्यांच्यामुळे शक्य होतंय. नाही तर मी काय व्हिडिओ करू शकत नाही, एकटा काय करू शकत नाही माणूस. ते आजूबाजूचे आहेत, म्हणून त्यामुळे हे व्हिडिओ आणि अशी मजा आम्ही करतो चाळीत. तर असा होता आजचा व्लॉग, आणि आजचा संडे आपला संपलेला आहे. तर हा व्लॉग मी आता नेक्स्ट संडेला टाकणार आहे. म्हणजे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवीन व्हिडिओ अजून येत जाणार आहेत. मी आता बघू कुठे ट्रेकिंग वगैरे गेलो ते मी दाखवीन. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता बाय, जय शिवराय.